हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी तुमची खुशी मॅम. आज तुम्हाला इयत्ता 11वीतील राज्यशास्त्र या विषयातील धडा पहिला राज्य या धड्यावरील स्वाध्यायाची उत्तरे घेऊन आलेली आहे. प्रश्न क्रमांक 1 दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. इंग्रजीतील नेशन हा शब्द लॅटिन शब्द डॅश डॅशपासून निर्माण झाला आहे. उत्तर आहे नॅसी. उदारमतवादी राष्ट्रवादाचा उगम हा डॅश डॅश राज्यक्रांतीत झाला. उत्तर आहे फ्रेंच. ब चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. ऑरिस्टॉटल जर्मन विचारवंत, जॉ बॉडेन फ्रेंच विचारवंत, विड्रो विल्सन अमेरिकन विचारवंत, हॅरॉल्ड लास्की ब्रिटिश विचारवंत. ॲन्सर दुरुस्त जोडी ऑरिस्टॉटल प्राचीन ग्रीक विचारवंत. क दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. 1 लोकांना देशाशी राजकीय पातळीवर एकनिष्ठ करणारी शक्ती राष्ट्रवाद. 2 ज्या भूप्रदेशावर राज्याला शासन करण्याचा अधिकार आहे अधिकार क्षेत्र. प्रश्न क्रमांक 2 खालील विधाने चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा. 1 प्रागतिक राष्ट्रवाद लोकांमध्ये तेढ निर्माण करू शकतो. ॲन्सर हे विधान चूक आहे, कारण आक्रमक राष्ट्रवाद लोकांमध्ये तेढ निर्माण करू शकतो. 2 सार्वभौमत्व म्हणजे देशाला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार. ॲन्सर हे विधान बरोबर आहे, कारण पारतंत्र्यात असणाऱ्या म्हणजे सार्वभौमत्व नसलेल्या देशाला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. 1950 साली भारत हे सार्वभौम राष्ट्र झाल्यानंतरच त्या स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार प्राप्त झाला. 3 पॅलेस्टाईन हे राज्य आहे. ॲन्सर हे विधान बरोबर आहे, कारण पॅलेस्टाईनच्या जनतेचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेला PLO संयुक्त राष्ट्रांची मान्यता आहे. गाझा आणि वेस्ट बँक हा प्रदेश पॅलेस्टाईनचा भूप्रदेश म्हणून जाहीर केला आहे. सार्वभौम सरकार नसलेल्या पॅलेस्टाईनला संयुक्त राष्ट्रांच्या 100हून अधिक राष्ट्रांनी राज्याचा दर्जा बहाल केला आहे. 4 प्रसारवादी राष्ट्रवाद हा आक्रमक राष्ट्रवादाचा प्रकार आहे. ॲन्सर हे विधान बरोबर आहे. काही राष्ट्रे राष्ट्रीय गौरवासाठी आक्रमक होतात. अशी राष्ट्रे वसाहती साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. प्रश्न क्रमांक 3 आपले मत नोंदवा. भारत एक राज्य आहे. ॲन्सर राज्य म्हणजे निश्चित भूभाग, लोकसंख्या, शासन आणि सार्वभौमत्व या 4 घटकांनी बनलेली संस्था होय. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले आणि 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली. राज्यघटना लागू झाल्यानंतर भारत सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य म्हणून स्थापित झाला. भारताला निश्चित भौगोलिक सीमा असल्यामुळे तो राज्याचा पहिला घटक पूर्ण करतो. भारतात मोठी व स्थिर लोकसंख्या आहे, जी राज्याचा दुसरा महत्त्वाचा घटक आहे. भारतात केंद्र सरकार व राज्य सरकार अशी संघराज्य शासन व्यवस्था कार्यरत आहे. भारताचे सरकार कायदे बनवते, प्रशासन चालवते आणि नागरिकांचे हक्क व सुरक्षितता जपते. भारत कोणत्याही परकीय सत्तेच्या अधीन नसून तो पूर्णपणे सार्वभौम आहे. त्यामुळे राज्याचे सर्व आवश्यक घटक भारतामध्ये आढळतात. म्हणून भारत एक पूर्ण विकसित, स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य आहे, असे माझे मत आहे. प्रश्न क्रमांक 4 पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न पहिला राष्ट्राची वैशिष्ट्ये कोणती आहेत? ॲन्सर राष्ट्र म्हणजे समान ओळख, भावना आणि एकात्मता असलेला लोकसमूह होय. राष्ट्राची काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1 समान इतिहास. राष्ट्रातील लोकांचा ऐतिहासिक वारसा आणि भूतकाळ समान असतो. 2 समान संस्कृती, भाषा, परंपरा, रूढी, कला आणि जीवनपद्धती यांमध्ये साम्य आढळते. 3 समान भावना. लोकांमध्ये परस्परांबद्दल आपुलकी, एकात्मता आणि बंधुभावाची भावना असते. 4 समान राजकीय आकांक्षा. लोकांना एकत्र राहून स्वतःचे शासन निर्माण करण्याची इच्छा असते. 5 निश्चित भूभाग. बहुतेक राष्ट्रांचा एक विशिष्ट भौगोलिक प्रदेश असतो. 6 राष्ट्रीय ओळख. राष्ट्रातील लोक स्वतःला त्या राष्ट्राचे नागरिक म्हणून ओळखतात. 7 एकात्मतेची भावना. संकटाच्या काळात लोक राष्ट्राच्या हितासाठी एकत्र येतात. 8 सार्वभौमत्वाची इच्छा. राष्ट्राला स्वतंत्र अस्तित्व आणि स्वनिर्णयाचा अधिकार मिळवण्याची आकांक्षा असते. या वैशिष्ट्यांमुळे लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण होते आणि राष्ट्र मजबूत बनते. 2 राष्ट्रवाद म्हणजे काय हे सांगून त्याचे विविध प्रकार स्पष्ट करा. ॲन्सर राष्ट्राविषयी प्रेम, निष्ठा,
अभिमान आणि राष्ट्राच्या हितासाठी कार्य करण्याची भावना म्हणजे राष्ट्रवाद होय. राष्ट्रवादामुळे नागरिकांमध्ये एकात्मता व देशप्रेम निर्माण होते. राष्ट्रवादाचे प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. 1. सांस्कृतिक राष्ट्रवाद, समान भाषा, संस्कृती व परंपरेवर आधारित. 2. नागरिक राजकीय राष्ट्रवाद, समान नागरिकत्व, राज्यघटना व लोकशाही मूल्यांवर आधारित. वांशिक राष्ट्रवाद, समान वंशाच्या आधारावर निर्माण होणारा. 4. धार्मिक राष्ट्रवाद, समान धर्मावर आधारित. 5. वसाहतविरोधी राष्ट्रवाद, परकीय सत्तेविरुद्ध स्वातंत्र्य मिळवण्यासाठी निर्माण झालेला राष्ट्रवाद. राष्ट्रवादामुळे नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम, जबाबदारीची भावना आणि राष्ट्राच्या विकासासाठी कार्य करण्याची प्रेरणा निर्माण होते. मात्र राष्ट्रवाद लोकशाही, समानता आणि मानवतेच्या मूल्यांशी सुसंगत असणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 5. खालील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा. राज्याचे खालील घटक स्पष्ट करा. सार्वभौमत्व, शासनसंस्था, लोकसंख्या, भूप्रदेश. अ. सार्वभौमत्व. सार्वभौमत्व म्हणजे राज्याची सर्वोच्च व स्वतंत्र सत्ता होय. राज्याच्या सीमेत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार राज्याकडे असतो. राज्यावर कोणत्याही इतर बाह्य सत्तेचे नियंत्रण नसते. राज्य स्वतःचे कायदे तयार करते, त्याची अंमलबजावणी करते व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा देते. तसेच परराष्ट्र धोरण ठरवणे, इतर देशाशी संबंध प्रस्थापित करणे आणि करार करणे हे अधिकारही राज्याकडे असतात. त्यामुळे सार्वभौमत्व हे राज्याचे अत्यंत महत्त्वाचे व आवश्यक घटक मानले जाते. ब. शासनसंस्था. शासनसंस्था ही राज्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. राज्याची उद्दिष्टे आणि कार्ये शासनसंस्थेमार्फत पार पाडली जातात. शासन कायदे तयार करते, त्याची अंमलबजावणी करते आणि न्यायदानाची व्यवस्था करते. शासनामुळे देशात शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षितता राखली जाते. शासन नागरिकांच्या हक्काचे संरक्षण करते, तसेच विकासासाठी विविध योजना राबवते. विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका हे शासनाचे प्रमुख घटक आहेत. प्रभावी शासन संस्थेमुळे राज्याचे प्रशासन सुरळीत चालते आणि नागरिकांचे कल्याण साधले जाते. क. लोकसंख्या. लोकसंख्या हा राज्याचा मूलभूत व आवश्यक घटक आहे. लोकसंख्येशिवाय राज्याची निर्मिती होऊ शकत नाही. विशिष्ट भूप्रदेशात कायमस्वरूपी राहणाऱ्या लोकांच्या समूहाला राज्याची लोकसंख्या म्हणतात. लोकसंख्या ही राज्याची मानवी शक्ती आहे. नागरिक राज्याचे कायदे पाळतात, तसेच शासनाच्या कार्यात सहभागी होतात. राज्याच्या विकासात आणि प्रगतीत लोकसंख्येची महत्त्वाची भूमिका असते. लोकसंख्येचे शिक्षण, आरोग्य आणि कल्याण यांची जबाबदारी राज्यावर असते. त्यामुळे लोकसंख्या हा राज्याचा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. ड. भूप्रदेश. भूप्रदेश हा राज्याचा अत्यावश्यक घटक आहे. निश्चित भौगोलिक क्षेत्राशिवाय राज्य अस्तित्वात येऊ शकत नाही. राज्याचा भूप्रदेश म्हणजे त्याची जमीन, जलक्षेत्र आणि हवाई क्षेत्र होय. या निश्चित सीमांमध्ये राज्याची सत्ता लागू होते. प्रत्येक राज्याच्या भूप्रदेशाला निश्चित सीमा असतात. त्या सीमांचे संरक्षण करणे ही राज्याची महत्त्वाची जबाबदारी असते. भूप्रदेशामुळे राज्याची ओळख निर्माण होते आणि त्यावर नागरिक वास्तव्यास असतात. त्यामुळे भूप्रदेश हा राज्याचा मूलभूत व आवश्यक घटक मानला जातो. तर इथे आपल्या स्वाध्यायावरील सर्व प्रश्नांची उत्तरे झालेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.